सुनंदा. कथा भाग दुसरा. श्यामला बाहेर दरवाजा ठोठवताना पाहून सरपंच एकदम खेकसला. सुनंदे, तुझ्या पोराला गप कर बरं. कोणाला माहीत कोणाची घाण आहे. सरपंच एकदून बोलून गेला. श्याम, तू आजीकडे जाऊन ये बरं. सुनंदा सरपंचाकडे रागाने पाहत म्हणाली. तिच्या ओठांवर कित्येक शब्द आले, पण तिने ते परतावून लावले. या सरपंचाला माझं पोर कोणाची तरी घाण वाटतं, पण कित्येक वेळी हा सरपंच इथेच येतो या घाणीत. मी वाईट, मग काय येतो इथे हा? या गोष्टी वाईट वाटतात, मग माझ्याकडे आल्यावर याला शांतता का भेटते? पण फक्त स्वतःची शांतता. कधी या नीच माणसाने विचार केलाय माझा किंवा स्वतःच्या बायकोचा तरी? नाही ना. याला फक्त स्वतःची शांतता हवी. खरंच ही स्वार्थी वृत्ती कदाचित कमीच होत नाही. आणि फक्त या स्वार्थी आणि नीच माणसांसाठी. ए, कुठे लक्ष? सरपंच एकदम बोलला. हो, आले. सुनंदा सरपंचाच्या जवळ जात बोलली. श्याम कित्येक वेळ बाहेरच बसून होता. तो आजीकडे गेलाच नाही. कित्येक वेळानंतर सुनंदाने दरवाजा उघडला. सरपंच अगदी लपून निघून गेला. आई, कोण आहे ग तो? मला नेहमीच रागवतो. श्याम सुनंदाकडे पाहत म्हणाला. कोणी नाही, चल तू घरात. तुला म्हटलं होतं ना आजीकडे जा म्हणून. सुनंदा श्यामचा हात हातात घेत म्हणाली. श्याम, अंग गरम लागतं रे तुझं. नाही आई, बाहेर झोपलो होतो ना त्यामुळे वाटत असेल. श्याम आईला समजावत म्हणला. श्यामला ताप आला होता हे सुनंदाने ओळखलं होतं, पण एवढ्या रात्री कोण वैद्य भेटेल म्हणून सकाळची वाट पाहत सुनंदा बसली होती. आई, तू पण झोप ना. श्याम आईच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. नको रे श्याम, मी बसते तुझ्याजवळ इथेच. तुला बरं वाटतं ना? झोप बरं तू. सुनंदा डोळ्यातले पाणी अलगद पुसत म्हणाली. आई, तू एवढी छान आहेस, मग या लोकांना तू वाईट का वाटतेस? श्यामच्या या प्रश्नानं सुनंदा काही वेळ निशब्द झाली. कदाचित त्यांना मी फक्त बाहेरूनच कळते, मनात कोणी कधी डोकावलंच नाही रे, म्हणूनच असेन कदाचित. म्हणजे काय ग आई? काही नाही बाळा, झोप तू. असं म्हणता श्याम अलगद डोळे मिटून झोपी गेला. पण कित्येक वेळ सुनंदा जवळ त्या दिव्याकडे पाहत राहिली. कदाचित तिला श्यामला सांगायचं होतं, भावनेच्या पलीकडे वासना राहते आणि तिला मन कधी कळलंच नाही. तुझ्या नशिबी ही नरक यातना देणारी मी. मला वाईट म्हटलं तर काहीच चुकीचं नाही रे. माझ्या उदरात तुझ्यासारखं गोड आणि हुशार पोर देऊन कदाचित त्या विधात्याने तुझ्यावरच अन्याय केलाय. मी वाईट आहे, पण तुझं काय रे? तुलाही हा पोर म्हणूनच हिनावत असतं ना. हा दोष फक्त माझा. त्यांची शिक्षा कदाचित मी भोगते आहे. तुझ्या आयुष्याची राखरांगोळी होऊन न द्यायची म्हणून मला तुला शिकवून मोठं करायचं आहे. या नरकातून बाहेर काढायचं आहे. असंख्य विचारांचा गोंधळ रात्रभर मनात करत सुनंदा झोपी गेली. सकाळी तिला जाग आली ती शेजारच्या आजीने दरवाजा वाजवला तेव्हाच. सुनंदे, आले. दरवाजा उघडताच आजी आत आली. काय ग, कधी गेला ग तो खवीस? आजी अगदी तिरस्कारानं बोलत होती. रात्री उशिरा गेले सरपंच. ते गेले आणि श्यामला पाहिलं. म्हटलं होतं तुला तुझ्याकडे झोपायला जा म्हणून. झोपला बाहेरच. ताप आली आता. काय म्हणायचं या पोराला? मध्ये पण असाच रात्री आला होता. तुझ्याकडे माझा डोळा चुकून आईशिवाय क्षणभर राहत नाही पोर. आजी श्यामच्या जवळ जात म्हणाली. श्याम अजूनही झोपला होता. डोक्यावर हात ठेवत आजी म्हणाली. बाई, ताप जास्तच वाटतोय ग याचा. रात्रीपासून आहे. सुनंदा आजीकडे पाहत म्हणाली. शेजारच्या वाडीतल्या वैद्याकडे घेऊन जा बरं पटकन त्याला. आजी काळजीच्या स्वरात म्हणाली. हो, आता आवरून जाणारच आहे. तोपर्यंत त्याला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते मी. आजी एकदम पुढे सरकत म्हणाली. सुनंदा सगळं आवरून लागली. आपलं पोर बरं होत नाही तोपर्यंत तिचं मन कुठेच लागत नव्हतं. ए सुनंदे, कोण आहे? सरपंच आहे. सरपंच, तुम्ही यावेळी परत? माझ्या पोराला बरं वाटत नाही सरपंच, जाऊ द्या मला. सुनंदा केविलवाणी विनंती करत सरपंचाला बोलत होती. ए, असली नाटकं माझ्यासमोर नाही. मला नाही म्हणती. सुनंदाला कानाखाली मारत सरपंच खोलीत घेऊन गेला. आजी कित्येक वेळ श्याम जवळ बसून त्याची काळजी घेत होती. सरपंच, पोरला खूप ताप आलाय, मला लवकर जायचंय हो. ए, मरू दे, मेलं तर. मला उगाच त्रास देऊ नकोसा. कित्येक वेळ गेला. सरपंच आला आणि वासनेच्या जगात बुडून गेला.
सुनंदा पलंगावर पडून होती. डोळ्यात पाणी होतं आणि अंगावर कित्येक घाव. तिच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू एकच बोलत होता, अरे हा बलात्कार नाही तर काय आहे. पण तुम्हाला, या समाजाला हा बलात्कार वाटणार नाही, कारण ला कुठले आली इज्जत ना. तिच्या मनाला काहीच नसेल ना वाटत. शेजारी फेकलेल्या पैशांना हातही लावू वाटत नसेल या घुसमटलेल्या जीवनापुढे. अरे हो, असे बलात्कार होतच असतील ना, त्यात नवल काय ते, कारण इथे फक्त वासना नांदते. सुनंदे, ए पोरी, चल लवकर, श्यामकडे चल पटकन, आजी एकदम ओरडतच म्हणाली. आजीच्या बोलण्याने सुनंदा एकदम भानावर आली. अंगावरचे कपडे नीट करत ती श्यामकडे गेली. श्याम, काय झालं बाळ, उठणारे बाळा. ए आजे, श्याम उठत नाहीये ग. सुनंदा आजीकडे पाहत म्हणाली. बाळा, मी आले रे, तुझी आई. उठ ना आता पटकन, चल बरं, आपल्याला वैद्याकडे जायचंय, बरं व्हायचंय श्याम माझ्यासाठी. सुनंदा श्यामला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. सुनंदा, पहिलं त्याला कडेवर घे, आपण त्याला वैद्याकडे घेऊन जाऊयात. आजी गडबडीत बाहेर गेली. शेजारच्या एका पोरला तिने बैलगाडी आणायला सांगितली. श्याम त्याला बसवून सुनंदा आणि शेजारच्या वाडीत जायला निघाले. आजी, श्याम बोलत का नाहीये मला. ए श्याम, उठ ना बाळा, मी पुन्हा तुला कधीच सोडून नाही रे जाणार. होईल पोर नीट, तापेनं पोरला सुधरत नाहीये, आजी सुनंदाकडे पाहत म्हणाली. देवाच्या चरणी बाकी काही मागणं नाहीये माझा आजी, हे पोर आहे म्हणून मी कसे तरी दिवस काढते बघ. तो नीच सरपंच नुसतं बाई सोबत झोपायला पाहिजे त्याला. पोर आजारी आहे म्हटल्यावर तर निघून जाईन वाटलं होतं, पण नाही. सुनंदा रागाच्या स्वरात म्हणाली. वासनेच्या आहारी गेलेलं पिसालेलं कुत्रा आहे ते, याला कसल्या आल्या भावना आणि मन. आजी एकदम बोलून गेली. बघता बघता वाडीच्या जवळ बैलगाडी आली. वैद्याचं घर जवळ येताच सुनंदा खाली उतरली. धावत जाऊन तिने वैद्याच्या घराचा दरवाजा वाजवला. कोण आहे, आतून वैद्य एकदम बोलत होता. वैद्य बुवा, मी शेजारच्या गावची सुनंदा आहे, माझं पोर तापाने फणफणत आहे. सुनंदा, असे म्हणताच वैद्यबुवांनी दरवाजा उघडला. श्यामला घरात घेऊन जात वैद्य म्हणाले. कधीपासून आहे ताप. 2 दिवस झाले. आजी वैद्याकडे पाहत म्हणाली. मग यायला इतका उशीर का केला. वैद्यांनी असं विचारता दोघी काहीच न बोलता एकमेकाकडे पाहत राहिल्या. बरं, तापेचा जोर भयंकर आहे, मी काय औषधे देतोय, थोड्या वेळाने त्याच्या जिभेवर ठेवत जा. बुवा, बरं होईल ना हो माझा श्याम. तापेचं जोर खूप आहे बाई, होईल तेवढी काळजी घे, बाकी सगळं त्याच्या हातात आहे. असं बोलतच सुनंदा थोडी शांत झाली. परतीच्या प्रवासात तिने श्यामला आपल्या जवळ मांडीवर झोपवलं. आजी, या पोराची अवस्था अशी व्हायला मीच कारणीभूत आहे ना. सुनंदा आजीकडे पाहत म्हणाली. नाही ग पोरी, तुझ्या नशिबाला जे आहे त्याच्याशी तू खंबीरपणे लढत आहेस, त्यातूनही या पोराला तू घडवतेस. या पोराला कधीही नसती भेटली अशी आई तू आहेस. आजी सुनंदाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली. पण या नरकात त्याला दोष नसतानाही भोग भोगावे लागतात. तुझ्यासारखे कित्येक वर्ष झाली मीही या प्रश्नाचे उत्तर शोधते बघ. आजी बैलगाडीतून उतरत म्हणाली. बघता बघता त्या दोघी घरी आल्या. सुनंदा श्यामला कडेवर घेऊन घरात आली. पलंगावर झोपून घरात काम करायला लागली. ए सुनंदे, कोण आहे. सरपंच आहे. सुनंदा दार उघडत बाहेर गेली. सरपंच, आताच आले मी शेजारच्या वाड्यातून. तिथं कोणाकडे गेली होती झोपायला. सरपंच हसत म्हणाला. पोर खूप आजारी आहे, तापेनं त्याचा डोळा पण उघडत नाहीये, त्याला वैद्याकडे दाखवायला घेऊन गेले होते. सुनंदा बोलून गेली. ते पोर होय, बरं ते जाऊ दे, त्याला उचला आणि बाहेरच्या अंगणात झोपव. उरक चल. सरपंच, यावेळी नाही जमणार, तुम्ही जावा इथून. सुनंदा सरपंचाला हात जोडून बोलत होती. ए, माझ्यासमोर असली नाटकं चालायची नाहीत बरं. जा त्याला बाहेर झोपव, नाहीतर आत्ताच्या आत्ता या वस्तीतून आणि या गावातून हाकलून द्यायला. माहिती ना कोण आहे मी. सरपंच डोळ्यातून आग ओकत बोलला. सरपंच, मला माफ करा, मी भीक मागते तुमच्यासमोर. सुनंदा अश्रू पुसत बोलली. असं म्हणता सरपंच तावात श्यामला पलंगावर उचलून घेत बाहेर अंगणात ठेवून आला. सुनंदा त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण सरपंच तिला ओढत पुन्हा खोलीत घेऊन गेला. वासनेच्या मदमस्त नशेत बुडण्यासाठी एक माणूस राक्षस झाला. कित्येक बलात्कार झाले, पण त्या खोलीने आणि सुनंदाच्या घराशिवाय कोणी दुसऱ्याने पाहिलेच नाही. दारू पिऊन रस्त्याने हत्ती चालावा तेव्हा त्याला काहीच कळत नाही, तो फक्त चालत असतो आपल्या धुंदीत. तसाच कदाचित वासनेची धुंदी नसानसात भिनलेली ही जमात फिरत असते. कित्येक वेळ ते पोर तसंच बाहेर पडून होतं जमिनीवर, आतमध्ये चाललेल्या त्या सगळ्या गोष्टींना अनभिज्ञ. पण आतून एक आई ओरडत होत आहे. पोरा, मला माफ कर रे, ही आई तुझ्यासाठी अपुरी पडते आहे. माझं आई पण फक्त आता रडतं आहे. बाळा, काळजी घेशील ना रे स्वतःची.
सकाळ उजळली. सरपंच दबल्या पावलांनी निघून गेला. सुनंदा पळत पळत श्यामकडे आली. त्याला जवळ घेत कित्येक वेळ रडू लागली. पोरा, माफ कर रे मला. श्यामच्या डोक्यावर आपले ओठ ठेवत सुनंदा म्हणत होती, माझ्यासारख्या बाईला आई पण नाही रे सहन होत. ही आई, माझ्यातील आई, या माझ्या बाळाची आई मला एका दगडापासून पुन्हा स्त्री करते. तुझ्यासाठीच भावना माझी तीळ तीळ तुटते रे. श्यामच्या डोक्यावर हात ठेवत सुनंदा म्हणाली, अंग गार लागतंय रे श्याम, ताप पण गेला आता तुझा. सुनंदा श्यामकडे पाहत म्हणाली. दरवाजाचा आवाज होताच ती पाहू लागली. आजी आतमध्ये येत होती. ए आजी, बघ ना, श्यामचा ताप पण गेला आता, अंग गार लागतंय. ए श्याम, उठ रे, बघ आता तरी आईकडं, बघ या आईची काय अवस्था झाली आहे ते, उठ ना. सुनंदा श्यामकडे पाहत बोलत होती. आजी सुनंदाच्या जवळ आली. आजे, उठव ना ग श्यामला. सुनंदा अगदी केविलवाना चेहरा करून आजीकडे पाहू लागली. आजी श्यामला आपल्या जवळ घेत पाहू लागली. तिच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला. बाळा, असं नाही करायचं बरं. हे असं? आजी हुंदके देत बोलू लागली. तिच्या मनाला कित्येक गोष्टी कळून चुकल्या होत्या. आजे, रडायला काय झालं ग? माझा श्याम उठत नाहीये. सुनंदा अगदी मोठ्याने बोलत होती. सुनंदा, सावरबाई स्वतःला, श्याम गेलाय. आजी तिला जवळ घेत बोलत होती. काही काय म्हणतेस आजे? माझा श्याम असा जाणार नाही. सुनंदे जवळ घेत म्हणाली. सुनंदा, सावर्ग स्वतःला, असं म्हणता सुनंदा कित्येक मोठे आक्रोश करत आजीकडे पाहू लागली. माझा श्याम, माझा गुणी श्याम गेला नाही आजे, गेला नाही येतो. बघ एकदा त्याला, बोल म्हणावत मला. आईची कसली रे लावली ही चेष्टा. ए श्याम, ए श्याम, उठ रे बाळा, आता तुला माझी शपथ आहे बरं. सुनंदा कित्येक अश्रू पुसत बोलत होती. सुनंदाच्या आवाजाने वस्तीतील लोकांनी गर्दी केली. काही केला सुनंदा श्यामला सोडायला तयार नव्हती. कित्येक प्रयत्नानंतर श्यामच्या त्या देहाला स्मशानात आणलं होतं. सुनंदा आता एक शब्दही बोलत नव्हती. ती फक्त पाहत होती. सरणावर ठेवलेल्या आपल्या मुलाचा चेहरा शेवटचा पाहत होती. हळूहळू ते पेट घेत श्यामला आपल्यात सामावून घेत होतं. हो, ती चिता रचली होती. या दोन्ही जगात तुला कधीच सुख मिळालं नाही ना रे. इकडे तुला माझ्यापासून दूर केलं आणि त्या समाजाने नेहमी पोर म्हणून हिणवलं. पोरा, पण का सोडून गेलास मला? माझ्यासाठी तरी, पण त्या देवाला कदाचित तुझ्यासारखं गोड पोर पाहिजे होतं, म्हणून ते त्याने बोलावून घेतलं. तू आहेस, तू आहेस, तुझी तेवढी लायकी नाहीये हे गोड पोर सांभाळायची, म्हणून कदाचित तुला त्याने बोलावून घेतलं. हो बाळा, सुटलास तू. माझ्यासारख्या बाईला पण प्रेम करायला शिकवून गेलास तू. माया काय असते हे सांगून गेलास तू. सुनंदा पेटत्या ज्वालाकडे शांत पाहत विचार करत होती. सुनंदे, चल पोरी घरी. आजी सुनंदेला उठवून लागली. स्मशानात फक्त त्या दोघीच राहिल्या होत्या. बाकी लोक केव्हाच निघून गेले, विसरूनही गेले. आजे, बघ ना, होत्याचं नव्हतं झालं ग. कालपर्यंत आई आई करणारं पोर आईला न बोलताच दूरच्या प्रवासाला निघून पण गेलं. सुनंदा भरल्या डोळ्यांनी बोलत होती. असंच असतं पोरी, जीव लावणारी माणसंच लवकर दुरावतात आणि आयुष्याची आठवण ठेवून जातात. सुनंदा शांत म्हणाली. सुनंदा घरी येताच कित्येक वेळ एकटीच त्या खोलीत बसून रडत होती. ज्या श्यामसाठी जगायचं तोच निघून गेला मला सोडून, मग आता जगायचं तरी कोणासाठी, असं म्हणत कित्येक वेळ ती बसून होती. श्यामच्या कित्येक वस्तू तिला त्याची आठवण करून देत होत्या. श्याम, माझं पोर श्याम, त्या सरपंचाच्या डोळ्यात सलणारं श्याम, त्या शाळेतल्या पोर वाटणारा श्याम, सतत आई आई करणारा माझा श्याम. आई, तू पण झोप ना म्हणत माझी काळजी करणारा श्याम. सुनंदा श्यामच्या आठवणीत पुरती बुडाली होती. ए सुनंदे, बाहेरून दरवाजा जोरात वाजला. कोण आहे? सरपंच. सरपंच, तुम्ही जावा इथून. मला काय जाय म्हणते तू? कोण जास्त पैसे देणार भेटला का काय तुला? सरपंच सुनंदावर हात उगारत बोलला. सरपंच, माझं पोर आत्ताच गेले आणि आता तुम्ही कधीच नाही आलात तरी चालेल मला. चला, घाण गेली एकदाची, पोर लयच त्रास देत होतं. सरपंच असं म्हणत त्याच्या कानाखाली मारत सुनंदा त्याच्याकडे कित्येक वेळ पाहत होती. सरपंचाला हे अनपेक्षित होतं. आली ना लायकीवर, चला आता, खूप झाली तुझी नाटकं. सरपंच सुनंदाला खेचत खोलीत घेऊन जाऊ लागला. सोड रे, सोड रे, अरे राक्षस आहेस का कोण आहेस तू? सुनंदा स्वतःचा हात सोडवत बोलू लागली.
अरे भाड्या, जरा तरी तुला दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की. वाचण्याची भूक एवढी कसली रे? हा, तुला जा एकदा स्मशानात जाऊन बघ. तिथं प्रेम, वासना, राग, तिरस्कार सगळं काही राग झालंय. जास्त बोल नको सुनंदे, गप चलात. आणि कित्येक लोकांसोबत झोपणारी तू, तुला कसली आली प्रेम आणि माया? सरपंच पुन्हा तिला खेचू लागला. यावेळी नाहीच. सुनंदा हात सोडवत घरातून बाहेर पळाली. सुनंदे! पळत जाणाऱ्या सुनंदाकडे पाहत आजी हाक मारू लागली. सरपंच हळूच निघून गेला. सुनंदा कुठे आहे हे त्यानं पाहिलं सुद्धा नाही. आजी थकत थकत सुनंदाच्या मागे जाऊ लागली. सुनंदे! आजीचा आवाज सुनंदापर्यंत पोहोचलाच नाही. ती फक्त पळत होती. या दुनियेपासून ती फक्त पळत होती. तिला भान राहिलंच नाही. स्वतःचं अस्तित्व विसरून ती फक्त पळू लागली. कित्येक वेळ त्या वस्तीपासून दूर, लांब कुठंतरी. पण कुठं हे माहीतच नव्हतं. आई, ती दुसरी दुनिया वाईट आहे ग खूप. श्यामचं हे बोलणं तिला अचानक आठवलं. मग मी जाऊ तरी कुठं बाळा? सुनंदाच्या मनाने हा प्रश्न केला. आई, इथे ना मला खूप बरं वाटतंय. आणि कोणी काही बोलत पण नाहीये, कोणी उठवत पण नाहीये, कोणी हाकलून पण देत नाहीये. सुनंदा पळत पळत स्मशानभूमीत आली होती. ती राग कदाचित तिला बोलत होती. आई, आता ही राग पाहून कोणी ओळखणार पण नाही मला. कोणी मला म्हणणार पण पोर. आई, तू नकोस ग उगाच पळू. कारण ते जग खूप वाईट आहे. तुला हे ते कसंही धरणारच आहे. सुनंदा फक्त पाहत होती. काय करू मी पोरा? तुझ्याशिवाय मला एक क्षणही राहवत नाही. कसं जगू मी? सुनंदा त्या राखेकडे पाहत बोलू लागली. बोलता बोलता ती अचानक गप्प झाली. चालत चालत बाहेरच्या नदीजवळ आली. आपल्या आयुष्याची ही कथा इथेच संपवायची या निर्धाराने ती चालू लागली. कदाचित नदी आपलंसं करू लागली. कित्येक वेळानंतर आजी तिथे पोहोचली. सुनंदाच्या प्रेताकडे पाहत बोलू लागली. ए सुनंदे, उठ की ग. आजी रडत होती. ओक्साबोक्सी रडत होती. गर्दीतल्या प्रत्येकाला हात जोडून विनंती करत होती मदतीसाठी. कोण आहे हो ही? गर्दीतला एक माणूस दुसऱ्या माणसासोबत बोलत होता. वरच्या वस्तीतली मेली. कित्येक वेळा वाचण्याच्या तुझ्यासारख्या कुत्र्याला सांभाळणारी मी सुनंदा आहे. हो. उपभोगायला फक्त. कदाचित ते सुनंदाचं प्रेत असंच काहीतरी म्हणत होतं. अखेर त्या वस्तीतल्या घरात वासना आणि प्रेम या दोघांचा अंत झाला होता. ना वासना जिंकली ना प्रेम. उरल्या होत्या भिंती, काही आठवणींची साक्ष देत, स्वतःशीच बोलत. बाळा, शिकून मोठा झालास ना की तू या नरकातून बाहेर पडशील बरं. पण आई, ते जग आहे ना खूप वाईट आहे बरं.